हां, व्हेरी गुड आफ्टरनून स्टुडंट्स. या अगोदर आपण नॉकिंग पाहिलेलं आहे इन स्पार्क प्लग इंजिनमधलं. ठीक आहे. आता आपल्याला स्पार्क प्लग इंजिनमधलं नॉकिंगही पाहिलं आपण आणि ऑक्टेन नंबर म्हणजे काय हे देखील पाहिलेलं आहे आपण. आता आपल्याला बघायचं आहे नॉकिंग इन डिझेल इंजिन. ठीक आहे. आता डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिन म्हणजेच स्पार्क प्लग इंजिन आणि दुसरं इंजिन कोणतं आहे, कॉम्प्रेशन इग्निशन टाईप इंजिन. या दोघांमधला फरक काय आहे तर हे अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण नीट पाहिलेलंच आहे. स्पार्क प्लग इंजिनमध्ये स्पार्क प्लग साईडला स्ट्रक्चरमध्ये किंवा मॉडेलमध्ये अटॅच असतो इंजिनच्या. पण कॉम्प्रेशन इग्निशन टाईप इंजिनमध्ये आपण तो स्पार्क प्लग हटवून टाकतो आणि त्याऐवजी एक फ्युएल इंजेक्टर वापरतो 2 व्हॉल्वच्या मध्ये ॲट द टॉप साईड. ठीक आहे. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा स्पार्क प्रोड्यूस होत नाही. फक्त जे काही प्रेशर आणि टेम्परेचर तिथे क्रिएट होतं तेवढ्या टेम्परेचर प्रेशरमध्ये आपण तिथे ऑइल इंजेक्ट करतो आणि स्वतःहून ते ऑइल तिथे बर्न व्हायला लागतं. ठीक आहे. आणि सुरुवातीला जसं आपण स्पार्क प्लग इंजिनमध्ये काय करतो आहे, ऑइल आणि फ्युएल दोघांचं प्रॉपर मिक्सचर पास करतो, तर इथे आपण फक्त एअर पास करतो. कॉम्प्रेशन इग्निशन टाईप इंजिनमध्ये फक्त आपण एअर पास करत असतो आणि फ्युएल आपण कधी पास करतो तर पॉवर स्ट्रोक जेव्हा लागतो त्यावेळेस खूप ॲटोमाइज फॉर्ममध्ये अगदी आपण तिथे ऑइल स्प्रे करत असतो. ठीक आहे. तर हा दोन्हीही इंजिनमधला फरक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे नॉकिंग इन डिझेल इंजिन. बघा विद्यार्थी मित्रांनो, नॉकिंग म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. पण डिझेल इंजिनमध्ये नॉकिंग कशामुळे होतं तर बघा, ज्यावेळेस तिथे बघा पहिला स्ट्रोक म्हणजे कुठला स्ट्रोक लागतो, सक्शन स्ट्रोक, ज्याच्यामध्ये आपण एअर आतमध्ये पास करतो सिलेंडरच्या. दुसरा कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणजे पिस्टन त्या एअरवर ॲक्ट होऊन त्याला कॉम्प्रेस करते एअरला. त्यामुळे एअरचं प्रेशर हे निअर 40 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं प्रेशर आणि 500 ते 600 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्या एअरचं बनून जातं कॉम्प्रेशनमुळे. आणि तिसरा स्ट्रोक जेव्हा लागतो पॉवर स्ट्रोक, त्यावेळेस इंजेक्टर, ऑइल इंजेक्टर किंवा फ्युएल इंजेक्टर काय करते तर फ्युएल ॲटोमाइज फॉर्ममध्ये स्प्रे करतं आणि ते फ्युएल स्प्रे केल्यामुळे तिथलं प्रेशर 70 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं वाढतं आणि स्वतःहून ते फ्युएल पेट घेतं. ठीक आहे. आता हे पेट घेताना किंवा ही प्रोसेस होताना ही जर एक्झॅक्ट टाईमवर प्रोसेस झाली म्हणजे ऑइल स्प्रे होणं आणि तिथे ऑइलचं कंबशन होणं हे सायमल्टेनियसली जर तिथे प्रॉपरली झालं तर तिथे एक्झॅक्ट प्रॉपर वर्किंग आयसी इंजिनचं म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन टाईप इंजिनचं होते. पण जर प्रेशर आपण अप्लाय केलं पण ऑइल इंजेक्टर किंवा फ्युएल इंजेक्टरने फ्युएल तिथे इंजेक्ट करायला थोडासा जरी वेळ लावला तर तिथे प्रॉपर त्या इंजिनचं वर्किंग होत नाही. आणि हा लागणारा वेळ त्यालाच आपण इथे म्हणत असतो इग्निशन डिले. त्यालाच आपण काय म्हणतो, इग्निशन डिले. काय झालं, ऑइल इंजेक्टरने किंवा फ्युएल इंजेक्टरने प्रॉपर टाईमला तिथे फ्युएल इंजेक्ट न केल्यामुळे काय झालं तर तिथे फ्युएल बर्न झालं नाही. पण फ्युएल तर तिथे इंजेक्ट झालं, पण कधी झालं, कोणत्या स्ट्रोकला झालं, पुढचा स्ट्रोक म्हणजे कोणता, एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस तिथे फ्युएल इंजेक्ट झालं आणि त्यामुळे ते फ्युएलचं बर्निंग तिथे होत नाही आणि फ्युएल तिथेच राहतो. आणि अशा वेळेस जर आपण गाडी ऑफ करून टाकली तर काय होतं, ते फ्युएलचे मॉलिक्युल्स ते तिथेच राहतात, त्यांचं बर्निंग झालेलं नसतं. पण एवढ्या टेम्परेचरला हळूहळू त्या फ्युएलचं मॉलिक्युलचं कन्व्हर्शन वेवमध्ये होते आणि हे वेव जेव्हा इंजिनच्या सिलेंडरच्या वॉल्ववर जाऊन स्ट्राईक होतात तेव्हा एक ॲनॉईंग साऊंड प्रोड्यूस होतो आणि त्याला आपण म्हणतो नॉकिंग. पण बघा इथे नॉकिंग कशामुळे प्रोड्यूस झालेलं आहे तर इथे नॉकिंग प्रोड्यूस झालेलं आहे इग्निशन डिले झाल्यामुळे. येत आहे लक्षात. तर इग्निशन डिले झाला तर तिथे काय होणार आहे, नॉकिंग होणार आहे डिझेल इंजिनमध्ये. आता डिझेल इंजिनमधलं नॉकिंग हे कोणत्या 2 गोष्टींवर डिपेंड असतं तर 2 गोष्टींवर डिपेंड असतं. तर पहिले आपण म्हणूया डिझाईन ऑफ इंजिन आणि दुसरं आपण म्हणूया स्ट्रक्चर ऑफ फ्युएल. फ्युएलच्या स्ट्रक्चरवर आणि इंजिनच्या डिझाईनवरती नॉकिंग इन डिझेल इंजिन डिपेंड असतं. ओके, कसं काय तर बघा, डिझाईन ऑफ इंजिनची जर आपण गोष्ट केली तर बघा तिथे जे ऑइल किंवा फ्युएल इंजेक्टर आहे त्यांनी
तिथे फ्युएल इंजेक्ट करायला वेळ लावला म्हणजे तो डिझाईनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्ट जेव्हा ते ऑइल स्प्रे व्हायला पाहिजे तेव्हा ते स्प्रे नाही झालं, हा काहीतरी त्याच्या कन्स्ट्रक्शनमधलाच फॉल्ट असू शकतो. म्हणजे इंजिनचं डिझाईन प्रॉपर झालं नाही तरी नॉकिंग होतं. आणि दुसरं म्हणजे स्ट्रक्चर ऑफ फ्युएलवर देखील नॉकिंग डिपेंड असतं. ते कसं तर ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. तर बघा, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काही टर्म्स पाहायचे आहे, त्या म्हणजे इग्निशन डिले. इग्निशन डिले तर तुमच्या लक्षात आलेला आहे. ऑइल जेव्हा स्प्रे व्हायला पाहिजे तेव्हाच स्प्रे व्हायला पाहिजे इंजेक्टरमधनं, ऑइल नाही म्हणू आपण, एक्स्ट्रीमली सॉरी, फ्युएल म्हणायचं आहे मला. फ्युएल इंजेक्टरमधनं जेव्हा स्प्रे व्हायला पाहिजे तेव्हा स्प्रे नाही झालं तर इग्निशन डिले होतो आणि तो इग्निशन डिले झाल्यामुळे नॉकिंग होतं. ते तुम्हाला सांगितलंच आहे मी. ठीक आहे. दुसरं काय आहे तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द डिझेल आर मोर दॅन द पेट्रोल. ठीक आहे. हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. डिझेलचं मॉलिक्युलर वेट हे जास्त असतं बेटा आणि पेट्रोलचं मॉलिक्युलर वेट हे कमी असतं. ठीक आहे. म्हणजेच कार्बनचे मॉलिक्युल्स डिझेलमध्ये जास्त असतात आणि पेट्रोलमध्ये कमी असतात. त्यामुळे बट ऑब्व्हियस आहे बॉइलिंग पॉईंट किंवा इग्निशन टेम्परेचर डिझेलचं हे कसं राहील, डिझेलचं इग्निशन टेम्परेचर हे जास्त राहील. बॉइलिंग पॉईंट डिझेलचा जास्त राहील कशापेक्षा, पेट्रोलपेक्षा. ह्या काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे C10 नंबर. बघा बेटा, C10 नंबर म्हणजे काय तर इथे मी पहिल्यांदा सांगते, जसं ऑक्टेन नंबर आहे तसं C10 त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट C10 नंबरचं असते. ओके. तर बघा, C10 नंबर इज अ मेजर ऑफ नॉकिंग ऑफ डिझेल इन कॉम्प्रेशन इग्निशन टाईप इंजिन किंवा डिझेल इंजिन म्हणू आपण. ठीक आहे. मेजर ऑफ नॉकिंग ऑफ डिझेल म्हणजे फ्युएल इन IC इंजिन किंवा कॉम्प्रेशन इग्निशन टाईप इंजिन, त्यालाच काय म्हणतो आपण, C10 नंबर म्हणतो. अजून C10 नंबरला डिफाईन करायचं राहिलं तर कसं डिफाईन करतो आपण बघा. C10 नंबर इज डिफाईन्ड ॲज व्हॉल्यूम ऑफ पर्सेंटेज ऑफ C10, व्हॉल्यूम ऑफ पर्सेंटेज ऑफ C10 in the mixture of C10 and alpha methyl naphthalene, in the mixture of C10 and alpha methyl naphthalene. बघा, परत तुम्हाला ऑक्टेन नंबर समजून सांगायच्या पहिले समजून सांगते की ऑक्टेन नंबर नाही, C10 नंबर समजून सांगायच्या पहिले काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे. कुठलंही फ्युएल डिझेल बनवताना हे 100% एकाच केमिकलपासून बनवलं जातं असं नाही, कारण त्या केमिकल तेवढं प्युअर फॉर्ममध्ये वापरल्याच जात नाही. मग हे डिझेल बनवला कशा जातं आहे तर हे वेगवेगळ्या कंपोनंट्सचं मिक्सचर करून बनवलं जातं. बघा, आणि नॉकिंग डिझेलमध्ये कधी होईल आणि का होईल, जसं आपण ऑक्टेन नंबरमध्ये बघितलेलं आहे, जर का मॉलिक्यूल ब्रांच असेल म्हणजे आयसो ऑक्टेन तुमच्या याच्यामध्ये फ्युएलमध्ये प्रेझेंट असेल आयसो ऑक्टेन, तर तिथे नॉकिंग कमी व्हायचं. तेच जर का स्ट्रेट चेन कंपाऊंड असेल तर नॉकिंग खूप फास्ट व्हायचं. ओके. त्याचे एक्झॅक्ट अपोजिट C10 नंबरमध्ये आहे. जर तुमच्या फ्युएलचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रेट चेन आहे, तर नॉकिंग होणारच नाही. तेच जर का तुमचं स्ट्रक्चर जर ॲरोमॅटिक आहे, ब्रांच आहे, तर तिथे नॉकिंग खूप जास्त प्रमाणात होणार आहे. हा बेसिक डिफरन्स आहे दोघांमधला. ऑक्टेन नंबरच्या एक्झॅक्ट अपोजिट हा C10 नंबर असतो. ओके. म्हणजेच जेवढं मॉलिक्यूल स्ट्रेट तेवढं त्याची अँटी नॉकिंग प्रॉपर्टी जास्त, म्हणजे तिथे नॉकिंग होणार नाही. तर बघा, C10चं स्ट्रक्चर कसं आहे हे तुमच्यासमोर मी काढून दाखवलेलं आहे. C13 12 मॉलिक्युल्स ऑफ CH2 इन अ स्ट्रेट चेन अँड CH3, म्हणजे टोटल 16 कार्बन आणि 34 हायड्रोजन इथे प्रेझेंट आहे. हे झालं C10 स्ट्रेट चेन स्ट्रक्चर आहे. आणि हे काय, हे ॲरोमॅटिक स्ट्रक्चर अल्फा मिथिल नॅफ्थॅलिन. ओके. तर बघा, C10 जेवढा जास्त तुमच्या फ्युएलमध्ये प्रेझेंट असेल तेवढी त्याची नॉकिंग टेंडन्सी ही कमी राहील आणि अँटी नॉकिंग प्रॉपर्टी डिझेलची जास्त राहील. आणि तेच जर का तुमच्या फ्युएलमध्ये अल्फा मिथिल नॅफ्थॅलिनसारखे कंपाऊंड जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील तर खूप जास्त प्रमाणात डिझेल इंजिनमध्ये डिझेलचं नॉकिंग होईल. येतं लक्षात. म्हणजे आणि बघा, जर आपण नुसतं डिझेलमध्ये C10च वापरला तर ते डिझेल खूप महाग जाईल.
बरोबर आहे. म्हणून नेहमी कुठलं ना कुठलं मिक्सचर त्याच्यात मिक्स केलं जाते. कुठलं मिक्सचर मिक्स करतात इथे, तर अल्फा मिथिल नॅफ्थलीन त्याच्यात मिक्स केला जातो आणि या दोघांनी बनवून मिक्स करून हा डिझेल बनत असतो. तर आता डिझेलची पण व्हॅल्यू बघा, C10 जर प्रेझेंट असेल तर याची नॉकिंग टेंडन्सी आपण 0 म्हणतोय. म्हणजे तुमच्या कंपाऊंडमध्ये C10 100% रेटिंग C10ला दिलेली आहे आणि अल्फा मिथिल नॅफ्थलीन जर प्रेझेंट असेल तर सगळ्यात जास्त नॉकिंग होतं, म्हणून याला रेटिंग दिलं जातं 0. तर याचं रेटिंग आहे 100 आणि याचं रेटिंग आहे 0. ठीक आहे. म्हणून जेवढं जास्त C10 तुमच्या C10 आणि अल्फा मिथिल नॅफ्थलीनच्या मिक्सचरमध्ये प्रेझेंट असेल तेवढी नॉकिंग टेंडन्सी तुमच्या डिझेलची कशी राहील आहे, कमी राहील. येत आहे लक्षात. म्हणून आपण ही डेफिनेशन बनवलेली आहे C10 नंबरची. कोणती? C10 नंबर इज डिफाइंड ॲज व्हॉल्यूम ऑफ पर्सेंटेज ऑफ C10 इन द मिक्सचर ऑफ C10 अँड अल्फा मिथिल नॅफ्थलीन. बघा, एखादं डिझेल बनवलेलं आहे ज्याचा C10 नंबर आहे 80 C10 नंबर असलेला आपण काय बनवलं आहे, फ्युएल बनवलेला आहे, डिझेल बनवलेला आहे. म्हणजे त्याच्या C10 किती असेल, 80% आणि 20% काय असेल, अल्फा मिथिल नॅफ्थलीन. सपोज आपण बनवलं आहे 50 डिझेल C10 नंबर असलेला आपण बनवलेला आहे. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये 50 ml C10 आहे, 50 ml अल्फा मिथिल नॅफ्थलीन आहे. येत आहे लक्षात. तर अशा पद्धतीने जेवढा जास्त स्ट्रेट मॉलिक्यूल प्रेझेंट असेल केमिकल स्ट्रक्चरमध्ये तेवढं नॉकिंग हे कमी होते डिझेल इंजिनमध्ये. येत आहे लक्षात. आणि जेवढं ब्रांच किंवा ॲरोमॅटिक स्ट्रक्चर जास्त असेल तेवढं नॉकिंग जास्त होते डिझेल इंजिनमध्ये. कळलं आहे सगळ्यांना ह्या. तर हे सगळं तुमचं कशाबद्दल आहे, नॉकिंग इन डिझेल इंजिन अँड C10 नंबर. आय होप तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे. कोणाला काही क्युरी असेल किंवा कळलं नाही तर मला कॉन्टॅक्ट करा, आपण याच्यावर सविस्तर बोलू. किंवा जी मीटिंग मी ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यामध्ये देखील आपण आज सगळेजण पार्टिसिपेट करू. तुम्हाला जे समजलं नाही, अडलेलं आहे, याच्यावर मी तुम्हाला नीट समजावून सांगेल मीटिंगमध्ये. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.